Hello, 10th class students, welcome to SRG class. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थिनींनो, SRG क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जिओमेट्री हे शिकत आहोत. प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं 6th एक्झाम्पल्स आपलं राहिलेलं आहे, कारण व्हिडिओची लेंथ अगदी वाढत चालली, त्यामुळे तिथं आपण स्टॉप दिलेला आहे. चला तर मग 6th गणित काय आहे पाहूया. 2 पॉईंट्समधील डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 ला सुरुवात करूया. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग प्रॅक्टिस सेट फाइंड आउट हा क्वेश्चन्स अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. फाइंड आउट क्वेश्चन काय आहे त्याचा क्वेश्चन आता लिहिणार नाही मी. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ द पॉइंट्स. क्वेश्चन नंबर कोणता? एक्झाम्पल्स नंबर 6 एक्झाम्पल्सला आपण आलेलो आहोत. 6 एक्झाम्पल्स काय आहे? एकच मिनिट बाळांनो. 6 एक्झाम्पल्स काय आहे ते पहा. 6th एक्झाम्पल काय दिलेलं आहे? 6th एक्झाम्पल W आणि पॉइंट दिलेला आहे -7/2 and 4 and x चे पॉइंट दिलेले आहेत 11 and 4 असे 2 पॉइंट दिलेले आहेत. आता काय करायचे? हे पॉइंट्स उत्तर लिहिताना उतरून घ्यावे लागणार. -7.2 4 and x 11 and 4. काय करायचं? सपोज द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ x1 y1 लिहावं लागणार आहे आपल्याला. सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, सपोज कोऑर्डिनेट्स of point W x1 y1 and point x इथं R पाहिजे होतं. R x2 y2. आता x1 आणि y1 कोणकोणते पॉईंट्स येणार आहेत बाळांनो? आता इथं पॉईंट्स x1 हे येणार, x1 हा येणार, y1 हा येणार, x2 हा येणार, y2. मग जसे आपल्याला लागतील त्याप्रमाणे आपल्याला लिहून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला x2 पॉईंट, x2 बरोबर 11, x1 पॉईंट -7/2, y2 पॉईंट 4 आणि y1 = 4 असे 2 पॉईंट्स आहेत. आता डिस्टन्स कशाचं काढायचं आहे आपल्याला? wxचं. म्हणून डिस्टन्स wx. डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरणं गरजेचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर की नाही? या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? गणित सोडवायचं आहे. x2 बरोबर काय आहे मग सांगा? x2 बरोबर आहे 11, x1 बरोबर -7/2 ह्या ब्रॅकेटचा काय येणार? स्क्वेअर प्लस y2 ची किंमत किती आहे? 4 -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 11 मायनस काय झाले इथं? +7/4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं बघा +4 - 4 याची व्हॅल्यू येईल 0.
बरोबर ना. तीच किंमत एकदा प्लस आणि मायनस असते तेव्हा ते कॅन्सल टू इच अदर और व्हॅल्यू बिकम्स 0. इथं काय करावं लागणार, तिरकस गुणाकार करून सोडवावं लागणार, याचा प्रश्न नाही आहे. आता 11 चोक सॉरी इथं 2 आहे, 11 दुनी 22 अधिक इथं 1 घेतला, 7 एके 7 आणि 2 एके 2, 22 आणि 7 29 येणार. डिस्टन्स WX बरोबर काय येणार इथं आता, 7 आणि 2 29/2 चा स्क्वेअर. म्हणून हे स्क्वेअर रूटमधून काढल्यावर काय होणार आहे, 29/2. काय आलं 29/2, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट W and X. 2 मार्क्स अगदी इझिली मिळून जातात. याचा अभ्यास करणं गरजेचं